नमस्कार. पुन्हा एकदा स्वागत आहे मंडे म्युझिक्स मध्ये. आज आपण एका थोड्याशा वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत. नॉर्मली आपल्याला आपल्या व्यवसायानिमित्त बरेचसे प्रश्न पडतात, व्यवसायाबद्दल बरेचसे प्रश्न पडतात आणि आपण बऱ्याच लोकांना जाऊन ते विचारतो सुद्धा. त्यांच्याकडे आपण ऍडवाइस मागतो किंवा त्यांच्याकडे तुमचा सल्ला काय आहे, तुम्हाला काय वाटतं मी काय करायला हवं, आणि ते काही आपल्याला प्रश्न विचारतात. आज आपण थोडस वेगळ्या पद्धतीने विचार करणार आहोत. जे प्रश्न आपण इतरांना जाऊन विचारतो किंवा विचारायचा प्रयत्न करतो किंवा सल्ला मागतो, तेच प्रश्न आपण आपल्या व्यवसायाला का विचारू नये? किंवा आपण जो काही व्यवसाय करतोय त्याला कुठले प्रश्न, त्याचं जर रिव्ह्यू घ्यायचं झालं, त्याचं जर निरीक्षण करायचं झालं, मी कसा व्यवसाय रन करतोय, नक्की काय करतोय, हे आपण आपल्या व्यवसायाला का विचारू नये? आणि विचारायचं झालं तर असे कुठले प्रश्न आहेत जे आपण आपल्या व्यवसायाला विचारले पाहिजेत आणि त्याची उत्तरं शोधली पाहिजेत, राईट? तर त्याच्यावर आज आपण बोलणार आहोत मंडे म्युझिक्स मध्ये. त्याच्याबद्दल, मंडे म्युझिक्स बद्दल थोडस, जे काही मॅनेजमेंटचे कन्सेप्ट, आयडियाज व छोट्या व मोठ्या उद्योजकांना भेडसावणारे जे काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नांवर चर्चा घडवून आणणं हा मंडे म्युझिकचा उद्देश आहे, जेणेकरून जे छोट्या व मोठ्या उद्योजकांना ते प्रश्न अधिक चांगल्या प्रकारे समजता येतील, ते कन्सेप्ट अधिक चांगल्या प्रकारे समजता येतील व त्यांची हवी असलेली उत्तरं त्यांना त्यांच्या परीने त्यांच्या व्यवसायात यशस्वी होण्यासाठी शोधता येतील. तर सुरुवात करूया. क्वेश्चन्स टू आस्क युअर बिझनेस. आता सगळ्यात मोठा आणि महत्वाचा प्रश्न जो बरेच उद्योजक विचारत नाही, की माझ्या नंतर माझ्या व्यवसायाचं काय, व्हॉट हॅपन्स टू माय बिझनेस आफ्टर मी. तुमच्याकडे एखादा एक्झिट प्लॅन किंवा सक्सेसर, आता तुमचा फॅमिली मॅनेज बिझनेस असेल तर ठीक आहे, पण तुमच्या मुलांना जर इंटरेस्ट नसेल किंवा त्यांना दुसरा कुठल्या तरी व्यवसायात त्यांची आयुष्य किंवा त्यांचं करिअर घडवायचं असेल, तर मग तुम्ही उभा केलेल्या बिझनेसचं पुढे काय? किंवा आज तुम्ही आहात, तुम्ही एक महिना किंवा तुम्ही 5-6 महिने, 5-6 महिने तर खूप मोठी गोष्ट होईल कदाचित, पण तुम्ही एक महिना जर नसलात, तर तुमचा व्यवसाय तुमच्या विना चालू शकतो का? तुमच्या बिझनेसची कंटिन्युटी काय आहे? तुम्ही त्या हिशेबाने जे काही प्रोसेसेस आहेत, जे काही सिस्टम्स आहेत, ते बांधलेले आहेत का? जर उद्या परवा तुमच्या व्यवसायात तुम्हाला जर दुसऱ्या कोणाला विकायचं झाला आणि त्याच्या थ्रू एक्झिट करायची झाली, तर त्याचं प्रॉपर व्हॅल्युएशन तुम्ही केलेलं आहे का? त्याच्यासाठी जे लागणारे जे काही एलिमेंट्स आहेत किंवा जे काही गरजा आहेत, त्यात तुम्ही सगळ्या पूर्तता केल्या आहेत, त्याच्याबद्दल विचार केला आहे का? आणि कशा प्रकारे, राईट, तुम्ही योग्य तो सल्ला घेतलेला आहे? तो सगळ्यात महत्वाचा प्रश्न, की माझ्या नंतर माझ्या बिझनेसचं काय? इथे मला एक सुंदर गोष्ट आठवते आणि नेहमी मी सांगतो ते, की एचयूएल चे मला वाटतं चेअरपर्सन होते केकी दादिसेत. आणि त्यांच्या हाताखाली एचयूएल मोठ्या ताकदीनं उभं राहिलं. ते इंडियाचे बिझनेसचे जेव्हा एचयूएल चे सीईओ होते, तेव्हा त्यांना कॉर्पोरेट हेड ऑफिस मध्ये बोलवलं गेलं आणि त्यांना एक प्रश्न विचारला गेला, की तुम्ही जर संध्याकाळी ऑफिस सोडून जायला निघाला आहात, काही कारणास्तव तुमची गाडी जी आहे ती रस्त्याच्या समोरच्या बाजूला आहे, तुम्हाला रस्ता क्रॉस करावा लागतो, तो तुम्ही रस्ता क्रॉस करायला जाता आणि त्याच्यामध्ये तुमचा अपघात होतो आणि तुम्ही तिथेच ठार जागेवर मरता. एचयूएलचं काय होणार? म्हणजे किती गमतीची गोष्ट आहे. पहा ना, एखादी कंपनी त्यांच्या सीईओ ला बोलवते हेडक्वार्टर्सला आणि त्यांना एक प्रश्न विचारते, की तुमच्या नंतर, जे तुम्ही गेल्यानंतर या व्यवसायाचं काय होणार? आणि त्या एका प्रश्नावर एचयूएल ची जी काही आज ताकद आहे, भारतातल्या बऱ्याच कंपन्यांना त्यांचे सीईओ किंवा मॅनेजिंग डायरेक्टर्स वगैरे किंवा मोठे मोठे व्हाईस प्रेसिडेंट्स वगैरे जे काय आहेत, त्यांचा जडणघडणीत आज एचयूएलचा बराच मोठा हातभार आहे किंवा कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि एचयूएलने तेवढ्या ताकदीने नेते उभे केलेले आहेत, राईट? एचयूएल इज नोन फॉर इट सिस्टम्स अँड स्ट्रॉंग प्रोसेसेस अँड सिस्टम्स. इनफॅक्ट असं सांगतात की
HUL मध्ये 2-3 वर्ष काम करणं हे एका MBA बरोबर आहे. थिंक अबाउट तुमच्या नंतर तुमच्या बिझनेसचं काय पुढे, राईट? दुसरी महत्वाची गोष्ट जी आहे, आपण जे बोलणार आहोत, की तुम्ही तुमच्या कस्टमरला किती ओळखता. त्याच्यामध्ये घडलेले जे काही बदल आहेत, त्याच्या वागण्यात, चालण्यात, खर्च करण्याच्या पद्धतीत जे काही बदल आहेत, ते तुम्ही किती अभ्यास केलेला आहे त्याचा. मागच्या 3 वर्षाचा नाही, पण 1 वर्षाचा तरी किती अभ्यास केलेला आहे. कसा बदललेला आहे, त्यांचे ट्रेंड्स काय आहेत, त्यांचे कन्झम्पशन पॅटर्न्स काय आहेत, त्याच्याबद्दल तुम्ही अभ्यास केलेला आहे का? 3 वर्षाचा असेल तर उत्तम. 5 वर्षाचा 5 वर्षाचा जर डेटा तुमच्याकडे असेल तर नथिंग लाईट इट, कारण तुम्हाला प्रॉपर ट्रेंड्स दिसून येतील, पॅटर्न्स दिसून येतील. तुमच्या कस्टमरचं बिहेवियर कसं बदलत चाललेलं आहे, त्याच्यामध्ये काय जडणघडण होत आहेत, ते समजून येतील तुम्हाला. तुमच्या कस्टमरची डेमोग्राफिक, त्यांचं वयोमान कसा आहे, तरुण होत चाललेला आहे की थोडा यु नो ओल्ड एज कडे झुकत चाललेला आहे. तुमचं डेमोग्राफिक काय, कुठली लोक तुमचं प्रोडक्ट किंवा सर्व्हिस घेत आहेत. आणि आजकाल लोकांना बरंचसं पर्सनलायझेशन लागतं. अगदी स्विगी झोमॅटो पासून अमेझॉन वगैरे सगळे, नेटफ्लिक्स वगैरे सगळेजण पर्सनलायझेशन वरती भर देत आहेत, की कस्टमरला त्याच्या हिशेबाने, त्याच्या तोडीने किंवा त्याच्या पद्धतीने सर्व्हिस किंवा आपला प्रोडक्ट कसा देता येईल, त्याच्याबद्दल विचार करत आहे. मग आपण टेक्नॉलॉजीच्या या दुनियेत, आपण टेक्नॉलॉजीचा उपयोग करून आपल्या कस्टमरला समजून त्याच्यामध्ये जे काही बदल घडत चाललेले आहेत, ते कशा प्रकारे आपण अडॉप्ट करत आहोत. एक गोष्ट सांगितली जाते की नेटफ्लिक्सने 149चं मध्ये पॅकेज चालू केलेला, नंतर मला वाटतं ते त्यांनी थांबवलं. पण 149चं पॅकेज का चालू केलं, तर जो अगदी किरकोळ ग्राहक वर्ग आहे, ज्यांना मोठ्या पडद्यावरची किंवा एकदम क्वालिटी एंटरटेनमेंट नाही लागत, त्यांना जे सिम्पल मूवी बघून मोबाईलवर जाता येतं, बघून शक्य होता यावं म्हणून त्यांनी तो प्लॅन इंट्रोड्यूस केला. आणि इनफॅक्ट नेटफ्लिक्सने काही साध्या मूवी, म्हणजे अगदी नेटफ्लिक्सचा एक स्टँडर्ड होता अगोदर, एक बेंचमार्क होतं की नेटफ्लिक्स पाहणारे लोक उत्तम दर्जाचे चित्रपट, वेब सिरीज किंवा सिरियल्स वगैरे सगळे पाहतात. पण नेटफ्लिक्सने मध्ये काही फालतू किंवा आपण जे काही कशाला हा चित्रपट निर्माण केला, असे सुद्धा पिक्चर्सचे राईट्स विकत घेतले. ते कशासाठी घेतले, तर एक प्रेक्षक वर्ग आहे ज्यांना अशा प्रकारचे जे क्रिंज मूवीज बोलतो किंवा मीम्स बनवण्यासाठी जे मूवीज उपयोगी होतात, त्यांचा पाहणारा एक वर्ग नेटफ्लिक्सकडे आहे. सो नेटफ्लिक्स रिअलाइज दॅट पॅटर्न अँड देन दे स्टार्टेड चेंजिंग. अजून दुसरी एक गोष्ट सांगतो. नेटफ्लिक्सचा जो अकाउंट आहे, बरेच लोक एकच अकाउंट एकाच वेळेला 3-3, 4-4 लोक पाहायची किंवा मल्टिपल ठिकाणी शेअर करायची. नेटफ्लिक्स आता त्याच्यामध्ये नेटफ्लिक्सचा बराचसा लॉस सुद्धा व्हायचा. नेटफ्लिक्स आता रिगरसली त्या गोष्टीकडे लक्ष देत आहे, आणि तुम्ही कुठेही एका टायमाला तुमच्या अकाउंटमध्ये मल्टिपल लॉग इन असतात, तर एकतर तुम्ही किंवा दुसरा कोणतरी त्याच्यामधून बाहेर काढला जातो. तुम्हाला तो लॉग इन मिसयूज करता येणं शक्यच नाहीये. मला वाटतं आता अमेझॉन प्राईमने पण चालू केलंय. पण महत्वाचं काय आहे, की त्यांचा कस्टमर बदलत होता, त्यांचा कस्टमर त्यांना मॅनिप्युलेट करत होता. दे नोटीस दिस चेंज, दे थॉट दे आर लुझिंग द रेव्हेन्यू अँड देन दे ट्राय टू स्ट्रीमलाईन दॅट. तुमच्या कस्टमरचं वागणं, चालणं, बोलणं कशा प्रकारे बदललेलं आहे, त्याला काय हवंय, कसं हवंय, याचा प्लीज विचार करत जा. आणि मागच्या 3 वर्षाचा, कमीत कमी 3 वर्षाचा, आणि त्याच्याही पेक्षा अधिक चांगलं 5 वर्षाचा जो डेटा असेल, हे तुम्हाला बदल जाणीवपूर्वक दिसून येतील, अगदी उठून दिसत येतील. त्यानुसार तुमचे प्रोडक्ट्स, तुमचे सर्व्हिस तुम्ही अडॉप्ट केलेले आहेत का, हा महत्वाचा प्रश्न तुमच्या बिझनेसला विचारा. माझा कस्टमर बदललेला आहे, मग माझा बिझनेस बदललेला आहे का? त्याच्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे, ग्रोथ आणि परफॉर्मन्सच्या हिशेबाने, की माझा जो काही रेव्हेन्यू आहे, माझा जो काही कस्टमर बेस आहे,
तो कशा प्रकारे बदलत चाललेला आहे. आता रेव्हेन्यू म्हणजे माझं प्रोडक्ट्स जे आहेत ते कुठल्या प्रोडक्ट्स जात आहेत, कशा प्रकारे जात आहेत, कुठल्या कस्टमर्स माझे वाढलेले आहेत, त्याचे रिजन्स आहेत, किंवा तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये वेगवेगळे रिजन्स किंवा वेगवेगळे टप्पे बघत असाल, राईट, इफ यू आर ट्रॅकिंग द लोकेशन्स, तर कशा प्रकारे ग्रो झालेला आहे, कुठला प्रोडक्ट ग्रो झालेला आहे, कुठली सर्व्हिस ग्रो झालेली आहे, त्याच्याबद्दल विचार करा, राईट. आणि तुम्ही तुमचा बिझनेस कशा प्रकारे ग्रो करू शकतात किंवा कशा प्रकारे पुढे जाण्याची शक्यता आहे, तो सुद्धा विचार करा. तुम्हाला त्याच्यातून पुढे काय बदल होणार आहेत, पुढे कशा प्रकारचे प्रोडक्ट्स किंवा तुमचे सर्व्हिसेस जाणार आहेत, त्याच्याबद्दल विचार करा. की माझा बिझनेस मागच्या 3 वर्षात किंवा 5 वर्षात कशा प्रकारे वाढ झालेली आहे, त्याच्यामध्ये कस्टमरच्या हिशोबाने, प्रोडक्ट्सच्या हिशोबाने, रिजन्स लोकेशनच्या हिशोबाने, टेक्नॉलॉजीच्या हिशोबाने काय बदल झालेले आहेत, राईट. आणि त्याच्या बेसिसवरती येणाऱ्या 3 वर्षात काय बदल घडू शकतात, काय, कुठले प्रोडक्ट्स किंवा सर्व्हिसेस अधिक चांगल्या होऊ शकतात किंवा इम्प्रूव्हमेंट रिक्वायर्ड आहे, त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. हा प्रश्न तुम्ही तुमच्या व्यवसायाला विचारता का, राईट. नॉर्मली आपण पाहतो, न्यू इयर जेव्हा चालू होतो तेव्हा जिम्स नेहमी डिस्काउंट्स देतात, कारण बऱ्याच वेळेला न्यू इयर जेव्हा चालू होतो, लोक न्यू इयर रेझोल्युशन म्हणून जिमचं रेझोल्युशन असतं त्यांचं, तो एखादा ट्रेंड झालेला आहे. किंवा नेटफ्लिक्सचं उदाहरण घेऊया. नेटफ्लिक्स बऱ्याच वेळेला त्यांचे जे मेजर मोठे सिरियल्स किंवा मोठी मूवीज त्यांना जेव्हा केव्हा लॉन्च करायची असेल, ती नॉर्मली एकतर फ्रायडे किंवा मोठ्या हॉलिडेच्या दिवशी ही मूवी रिलीज केली जाते. का? तर त्याचा कन्झम्पशन जास्त होतो, जास्त लोक ते पाहतात. आता नेटफ्लिक्स त्याच्यावरून पुढे कस्टमर कसा वागेल, कशा प्रकारे रिॲक्ट करेलचा अंदाज बांधायचा प्रयत्न करतो. अमेझॉन प्राईम, त्यांचे जे काही प्राईम डेज किंवा आता बिग बिलियन डे सेल, ग्रेट इंडिया सेल, असे वेगवेगळे सेल्स चालू आहेत, त्याच्यावर तुम्हाला ऍप वरती तो सारखा सारखा तुमची मानसिक तयारी करून तुम्ही त्या सेलमध्ये पार्टिसिपेट होणार की नाही त्याची चाचपणी करण्याचा प्रयत्न करतो. येणाऱ्या पुढच्या 2 महिन्यात किंवा पुढच्या 3 महिन्यात किंवा पुढच्या वर्षभरात तुम्ही कशा प्रकारे वागणार आहात, कशा प्रकारे तुम्ही बाय करणार आहात, कुठल्या रिजन मध्ये ती ग्रोथ होणार आहे, याचा सगळा अभ्यास करून ते त्यांच्या तयारीला लागतात. तर तुमचा बिझनेस स्केल करण्यासाठी, ग्रो करण्यासाठी या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. त्याच्यानंतर प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेसचा अनालिसिस करा. तुमच्याकडे जर 4 प्रोडक्ट असतील, तर तुमचा सगळ्यात महत्वाचा प्रोडक्ट कुठला, विच इज युअर बेस्ट सेलिंग प्रोडक्ट, विच इज युअर लिस्ट सेलिंग प्रोडक्ट, याचा कधी विचार केला आहे का? किंवा तुमची जर सर्व्हिस आहे तर तुमची सगळ्यात जास्त विकली जाणारी सर्व्हिस कुठली आहे, सगळ्यात कमी विकली जाणारी सर्व्हिस कुठली आहे, सगळ्यात व्हॉल्यूम वाला प्रोडक्ट कुठला आहे ज्याचं सगळ्यात जास्त व्हॉल्यूम आहे, पण त्याच जोडीला त्याची प्रॉफिटेबिलिटी किती आहे, सगळ्यात जास्त प्रॉफिटवाला माझा प्रोडक्ट किती आहे, तो किती प्रमाणात त्याचा खप आहे, हा विचार आपण करतो का? किंवा माझ्या कुठल्या प्रोडक्ट किंवा सर्व्हिस बरोबर आय हॅव हायेस्ट कस्टमर सॅटिस्फॅक्शन रेटिंग, तो विचार करा, राईट. कारण ते महत्वाचं आहे. आपण या गोष्टी सहज त्यांच्याकडे कधी बघतच नाही. की मी महिन्याला बसतो आणि मी जर एखादा प्रोडक्ट विकत असेल किंवा 10 प्रोडक्ट विकत असेल, त्याच्यामधलं सगळ्यात जास्त जाणारा माझा प्रोडक्ट कुठला. आणि तुम्ही बघा, इथे मॅकडॉनल्डचं उदाहरण मला द्यावं असं वाटेल. मॅकडॉनल्ड जर तुम्ही बघितलं, एक 10 वर्ष अगोदरचे जे मॅकडॉनल्ड्सचे प्रोडक्ट होते आणि आज जे प्रोडक्ट्स मॅकडॉनल्ड विकतंय, त्याच्यामध्ये बराचसा फरक आहे. त्यांनी वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळा मेनू चेंज करत राहिलेलं, पण काही त्यांनी मेन्यू कंटिन्यू केलेलं, जसं फ्रेंच फ्राईज कंटिन्यूज आहे, मॅक चिकन कंटिन्युअस आहे. पण बाकीचे जे आहेत ते हे झालेत, फिश फिले ओ फिश करून मॅकडॉनल्डचा याचा तो त्यांनी प्रोडक्ट बंद केलेला आहे. आपल्याला कदाचित माहिती पण नाही आणि आपण कदाचित विचारत पण नाही.
पण त्यांनी व्हेरी सिस्टमॅटिकली जे प्रोडक्ट्स कमी प्रॉफिट देत आहेत किंवा कमी जात आहेत, मॅकडॉनल्ड्स मध्ये खूप सुंदर पोटॅटो वेजेस मिळायचे, ते आता मिळत नाहीये. बिकॉज दे हॅव डन द अनालिसिस ऑफ their प्रोडक्ट्स अँड their सर्व्हिसेस. मॅकडॉनल्डचंच उदाहरण घेऊया. अगोदर आपण काउंटर जवळ जाऊन ऑर्डर द्यायचो, आता त्यांनी किऑस्क टाकलेले आहेत, त्या किऑस्क वरनं सुद्धा आपण बुकिंग करू शकतो. ऍप्स आहेत, ऍप वरनं बुकिंग करून आपण सरळ रेस्टॉरंट मध्ये जाऊन बसू शकतो. वाय आर दे डुईंग दिस? बिकॉज द प्रोडक्ट्स सर्व्हिस अनालिसिस. कुठे मला व्हॅल्यू ऍड करता येते, कुठला माझा सगळ्यात जास्त प्रोडक्ट आहे, कुठे माझी मार्जिन जास्त आहे, कुठे माझं व्हॉल्यूम जास्त आहे, कुठे माझी व्हॅल्यू जास्त आहे, या सगळ्या गोष्टींचा महिन्यातनं एकदा तरी आपण बसून अभ्यास करणं गरजेचं आहे. पण हे प्रश्न आपण आपल्या व्यवसायाला विचारत नाही. राईट? आणि का नाही विचारत? आणि जो पॉप्युलरच असेल, म्हणजे जो सगळ्यात जास्त विक्री होणारा प्रोडक्ट असेल, तो सगळ्यात जास्त प्रॉफिटेबल असेल असंही नाही. आणि जो सगळ्यात जास्त प्रॉफिटेबल आहे, तो सगळ्यात जास्त विकतोय असंही नाही. ह्या गोष्टी लक्षात येणं खूप गरजेचं आहे. तर आस्क अँड डू अन अनालिसिस. इफ यू आर डुईंग मंथली अनालिसिस, फॅन्टॅस्टिक. मंथली जर करत असाल तर क्वार्टरली, हाफ इयरली, अॅन्युअल, तुम्हाला तो ट्रेंड समजून येईल. कुठले प्रोडक्ट्स ठेवायचे, कुठले काढायचे, कमी करायचे, हे आपण करू शकतो. बऱ्याच कंपनीज करतात ते, म्हणजे अगदी कार, टीव्ही सेलर्स, मोबाईल सेलर्स सगळे करतात. तुम्ही बघा, त्यांचं नवीन मॉडेल येईल किंवा नवीन व्हेरायंट आलं की ते अगोदरचे मॉडेल हळूहळू ते कमी करत जातात. का? तर त्याला आता मागणी नाही किंवा कोण घेतच नाही किंवा ते कोण वापरतच नाही. त्याचे रेट्स खाली पाडले जातात. राईट? सो अंडरस्टँड अँड डू दॅट अनालिसिस ऑफ युअर प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस. आता ग्रोथ ड्रायव्हर्स. ग्रोथ ड्रायव्हर्स म्हणजे माझ्या बिझनेसमध्ये कशामुळे बदल झालेले आहेत हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे सुंदर सुरेख उदाहरण जर झालं तर लॉकडाऊन, जो कोरोना व्हायरसचा आपण लॉकडाऊन सगळ्यांनी अनुभवला, त्यावेळेला लोक वेड्यासारखी ऑनलाईन कोर्सेस करण्यासाठी धावत होती, झगडत होती. काहीतरी घर बसल्या, भरपूर वेळ आहे, प्रवासाचा वेळ वाचतोय, मधल्या वेळेत काय करायचं काही समजत नाहीये. आणि अशा वेळेला बऱ्याच लोकांनी ऑनलाईन कोर्सेस काढले, फूड डिलिव्हरी सर्व्हिसेस काढल्या, कुकिंग ऑर्डर्स घेतल्या, भरपूर काही केलं. पण जसं जसं लॉकडाऊन संपून लाईफ आपली जगणं नॉर्मल व्हायला लागलं, तेव्हा याच्यामधल्या बऱ्याचशा गोष्टी गळून पडायला लागल्या. बरेचसे व्यवसाय बंद व्हायला लागले. मग हे का झालेलं ते समजून घेणं महत्वाचं आहे. माझ्या बिझनेसमध्ये मला एक खूप मोठी ऑर्डर आली, त्याच्यामध्ये भारावून न जाता पुढच्या महिन्यात सुद्धा ती ऑर्डर येईल का, हा प्रश्न विचारणं गरजेचं आहे. दिवाळी सणासुदीला माझा बिझनेस वाढतो, बाकीच्या महिन्यात काय, हा आपण विचार करतो का? की मला ती ऑर्डर आली, ती माझं प्रोडक्ट चांगलं आहे म्हणून, माझी सर्व्हिस चांगली आहे म्हणून, की कस्टमरची एखादी अशीच काहीतरी एकदम मोठी गरज निघाली म्हणून ती मला ऑर्डर दिली. राईट? सो अंडरस्टँड दॅट. अंडरस्टँड. आणि त्या हिशेबाने तुमचा बिझनेस प्लॅन करा. तुम्ही किती नवीन कस्टमर्स ऍड केले मागच्या 3 वर्षात, हा प्रश्न विचारा. आणि त्या नवीन कस्टमर्सने तुम्हाला किती बिझनेस दिला, हा सुद्धा प्रश्न विचारा. इथे मला 3M सांगावं असं वाटतं. 3M ची फिलॉसॉफी आहे. 3M इज व्हेरी पॉप्युलर कंपनी. त्यांच्याकडे बरेचसे पेटंट्स आहेत. आज जवळपास 1 लाखहून अधिक पेटंट्स त्या कंपनीकडे आहेत. आपली सेलोटेप, सँड पेपर, पोस्ट-इट नोट्स असे विविध जे रोजच्या जीवनात आपण अगदी सहज वापरतो, त्या प्रोडक्ट्स निर्माण करणारी कंपनी म्हणजे 3M. आणि 3Mचं एक सुंदर असं हे आहे, कन्सेप्ट आहे, त्यांचा रूल आहे की 25% विक्री जी आहे ती गेल्या 5 वर्षात लॉन्च केलेल्या प्रोडक्ट मधून आलेली पाहिजे. म्हणजे ते ₹100 जर बिझनेस करत असतील, तर त्याच्यामध्ये 25% रेव्हेन्यू जो त्यांना जनरेट होतोय ₹25, तो नवीन प्रोडक्ट्स मधून आलेला पाहिजे. आणि त्या बेसिसवरती ते मोजमाप घेत असतात. राईट?
तुम्ही तुमच्या व्यवसायात दरवर्षी किती नवीन कस्टमर्स जोडले आणि त्या नवीन कस्टमर्सनी तुम्हाला किती बिझनेस दिला याचा विचार करणं गरजेचं आहे. राईट. त्याच जोडीने तुमच्या एक्झिस्टिंग कस्टमर्स कडून तुम्हाला किती बिझनेस भेटलेला आहे, त्यांनी किती बिझनेस दिलेला आहे, त्यांच्याकडून मिळणारा बिझनेस वाढत चाललेला आहे, कमी होत चाललेला आहे, ते कशा प्रकारचे सर्व्हिसेस घेत आहेत, लो मार्जिन वालेच घेत आहेत किंवा हायर मार्जिन वाले घेत आहेत, ते जिथे तो अगोदर वापरायचा तोच प्रोडक्ट वापरत आहेत अजूनही, की मोठ्या मार्जिनचे प्रोडक्ट वापरत आहेत. आपण त्यांना मोठ्या मार्जिनचे किंवा प्रीमियम क्वालिटीचे आपले जे प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेस आहेत ते देऊ शकतो का, ते विकू शकतो का, त्यांना अपग्रेड करू शकतो का आपण कस्टमर. हा महत्वाचा विषय आहे. राईट. हा विचार करत राहणं गरजेचं आहे की माझा बिझनेस जो एक्झिस्टिंग कस्टमर्स आहेत त्यांना मी कसं अजून ग्रो करू शकतो, त्यांना मी प्रीमियम कस्टमर्स किंवा त्यांच्याकडून जो मला मिळणारा रेव्हेन्यू आहे तो कुठे व कशा प्रकारे वाढवू शकतो हे पाहणं गरजेचं आहे. त्याचं इव्हॅल्युएशन करणं किंवा त्याचं असेसमेंट करणं गरजेचं आहे. राईट. आणि सगळ्यात महत्वाचं जसं मी सांगितलं 3M विषयी ना, तुमचा रेव्हेन्यू नवीन कस्टमर्स कडून किती येतो आणि जुन्या कस्टमर्स कडून किती येतो हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. कारण जुन्या कस्टमर वरती आहे आणि कधी काही जुन्या कस्टमरने बंद केला व्यवसाय देणं तर मग काय, तुमचा किती टक्के व्यवसाय एका कस्टमरची अवलंबून आहे हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. मग काही काही ठिकाणी काय होतं ना, की एखादी कंपनी आहे त्यांचा क्लायंट आहे तो त्यांना जवळपास 70-80% बिझनेस तो एकटाच देतोय. आता तो एक क्लायंट बंद पडला किंवा त्याला काय झालं किंवा त्याची गरज बदलली तर तुमचा 70 ते 80% रेव्हेन्यू ठप झाला. इथे अजून एक उदाहरण मी देईन आयटीसीचं. आयटीसीची जे सिगरेटचा बिझनेस आहे, आयटीसी आता हॉटेल्समध्ये आहे, एफएमसीजी मध्ये आहे, स्टेशनरी मध्ये आहे, आयटी मध्ये आहे, बऱ्याचशा वेगवेगळ्या सर्व्हिसेस मध्ये त्यांनी डायव्हर्ट केलेला आहे, डायव्हर्सिफिकेशन केलेलं आहे. आयटीसीचं एकेकाळी सिगरेटच्या बिझनेसमधून किंवा व्यवसायातून येणारा उत्पन्न हा 90% होता किंवा 95% वॉज कमिंग फ्रॉम देअर. आणि त्यांचं सगळ्यात जास्त प्रॉफिट सुद्धा ना 70 ते 80% प्रॉफिट सुद्धा सिगरेटच्या बिझनेस मधून येत होत. आज आयटीसीचं 95% वरून सिगरेट बिझनेसचा जो कॉन्ट्रीब्युशन आहे तो मला वाटतं जवळपास, आय एम जस्ट पुटिंग अप्रॉक्सिमेट फिगर, तो जवळपास 61% आलेला आहे. म्हणजे त्यांनी किती इतर बिझनेसमध्ये ग्रोथ केलेली आहे, तो बिझनेस वाढवलेला आहे. आणि आज ते फक्त सिगरेटवर न अवलंबून राहता बाकीच्या प्रोडक्ट्सवर सुद्धा त्यांचा व्यवसाय उभा आहे, चालू आहे. सो अंडरस्टँड दॅट माझ्या नवीन प्रोडक्ट्स मधून किंवा माझ्या नवीन कस्टमर्स कडून किंवा माझ्या नवीन सर्व्हिसेस कडून अगेन्स्ट माझे जुने प्रोडक्ट, जुने सर्व्हिसेस, जुने कस्टमर्स काय कॉन्ट्रीब्युशन आहे, त्यांचं डिव्हिजन काय आहे हे समजून घेणं महत्वाचं आहे. कारण त्या हिशेबाने मी माझी पुढची पायरी जी आहे ती प्लॅन करू शकतो, ग्रो करू शकतो. त्याचसोबत किती लोकांनी माझ्याकडून माझं प्रोडक्ट किंवा माझी सर्व्हिस वापरणं थांबवलेलं आहे. कशासाठी थांबवलेलं आहे, कधी तुम्ही जाऊन त्यांना भेटलात की विचारलात किंवा त्यांच्याकडून कशा तरी प्रकारे जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे का, किंवा तो कस्टमर तुम्हाला डायरेक्टली इनडायरेक्टली सांगत होता अरे बाबा बघ हे थोडस ना आपल्याला बरोबर नाही वाटत, पहिल्यासारखं राहिलं नाही, किंवा मग आपण त्याच्याकडे लक्ष नाही, सर वो क्या ऐसा ही रहता है वो थोडा. नाही, आपण त्याच्याकडे लक्ष दिलं का, आपण त्याला पाहिलं का, ते जे काही बदल होत आहेत त्याच्यामध्ये. राईट. सो चेक दर महिन्याला तुमचे किती कस्टमर्स कमी होत आहेत किंवा रिपीट ऑर्डर्स देत नाहीत किंवा त्यांनी ऑर्डर द्यायचं बंद केलेलं आहे, प्रत्येक वर्षांगी किती ही संख्या आहे हे पाहणं गरजेचं आहे. आणि जर तुमच्यासाठी तो कस्टमर महत्वाचा होता, तर त्याच्याशी संपर्क साधून बोलून समजून घेता येईल का तुम्ही कुठे कशा प्रकारे कमी पडलेला आहात. झूमचं जे आहे अकाउंट, झूमचं बऱ्याच वेळेला तुम्ही जेव्हा झूम अकाउंट स्टॉप करायला जातं, बिलिंग स्टॉप करायला जातं,
तेव्हा झूम कडून तुम्हाला काउंटर ऑफर दिली जाते की तुम्ही का सोडतायत किंवा कशासाठी सोडतायत ते समजून घेण्याचा प्रयत्न केला जातो आणि तुम्हाला दुसरी काउंटर ऑफर दिली जाते. असं आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो का? बरेच लोक एक्झिट फॉर्म भरायला सांगतात. तुम्ही एखादी ऑनलाईन सर्व्हिस सबस्क्राईब अनसबस्क्राईब करता तेव्हा ते घेतात. मग आपण असा कशा प्रकारे आपल्या कस्टमर्स कडून डेटा घेऊन शकतो हा विचार करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर सिस्टम्स प्रोसेसेस अँड टेक्नॉलॉजी हा पहिला प्रश्न जो आपण विचारलेला की माझ्या नंतर माझ्या व्यवसायाचं काय, त्या अनुषंगाने माझ्याकडे माझा बिझनेस वाढवायचा आहे किंवा मी नसताना तो सुरळीतपणे चालू ठेवायचा आहे, तर मी सिस्टम्स प्रोसेसेस आणि टेक्नॉलॉजीचा तसा वापर केलेला आहे का? कुठल्या गोष्टी आहेत जे मी टेक्नॉलॉजी वापरून माझा खर्च कमी करू शकतो, माझी क्वालिटी वाढवू शकतो, याचा मी कधी विचार केलेला आहे का? कुठल्या गोष्टी अजून मॅन्युअली होत आहेत, खरंच मॅन्युअली करणं गरजेचं आहे का? तर नाही केलं तर काय होईल हा प्रश्न विचारणं गरजेचं आहे. आपण व्यवसाय करताना, प्रोडक्ट बनवताना, सर्व्हिस देताना आपल्याकडून कधी कधी चुका होतात. एखादी ऑर्डर बरोबर वेळेवर पोहोचत नाही किंवा एखाद्या ठिकाणी चुकीची ऑर्डर जाते किंवा एखाद्या वेळेला सिस्टम डाऊन होतो. या सगळ्या गोष्टी चुका आहेत. मग आपण या सारख्या सारख्या करतोय की ते वन ऑफ होत आहेत याचा अभ्यास आपण करतो, राईट? सो आपण एसओपी बद्दल अगोदर बोललेलो आहोत, तर तो तुम्ही पाहू शकता आणि अजून समजून घेऊ. पण महत्वाचं जे आहे की माझे सिस्टम्स अँड प्रोसेसेस मी त्यांना स्केलेबल करू शकतो का? आज Amazon, फ्लिपकार्ट, गुगल, फेसबुक या सगळ्या कंपन्या मोठ्या झाल्या आहेत कारण त्यांचे सिस्टम्स आणि प्रोसेसेस स्केलेबल आहेत. अगदी अदानी घ्या, मुकेश अंबानी घ्या, जिओ किंवा रिलायन्स इंडस्ट्रीज, ते का मोठे झाले, एवढ्या मोठ्या का झाल्या त्या कंपन्या? कारण त्यांच्याकडे सिस्टम्स प्रोसेसेस आहेत ज्या स्केलेबल आहेत. ते उगाच काहीतरी करायचं म्हणून आजच्या पुरती बघून घे, नंतर पुढे काय होईल ते बघून नाही. तो माइंडसेट धोक्याचा आहे, राईट? सो हे लक्षात घेणं गरजेचं आहे. कुठे कशा प्रकारे टेक्नॉलॉजीचा प्रभावी उपयोग करू शकतो आपण, हे समजून घेणं महत्वाचं आहे. आणि कुठे आपण चुका करतोय, कस्टमर सर्व्हिसमध्ये, ऑर्डर घेण्यामध्ये, ऑर्डर प्रोसेसिंगमध्ये, बनवण्यामध्ये, डिलिव्हरीमध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याकडून चुका होऊ शकतात. पण त्याच्यातून आपण काय शिकतोय आणि त्या चुका कमी कशा करतोय आणि सारख्या सारख्या त्या चुका नाही करत आहेत, हे पाहणं खूप महत्वाचं आहे. त्याच जोडीला अगदी महत्वाचा प्रश्न इज माझ्या बिझनेसमध्ये माझा प्रॉफिट किती? आता इथे बरेचसे उद्योजक असे आहेत की ते ह्या गोष्टी माझा सीए बघेल, तो जे काही रिटर्न फायलिंग करायचा, नफा तोटा बॅलन्स शीट बनवायचा तो बघेल. किती असे व्यावसायिक आहेत जे त्यांच्या सीए बरोबर बसून ती बॅलन्स शीट त्यांना काय सांगते, कशा प्रकारे त्यांनी समजून घ्यायला हवी, त्याचा अभ्यास करतात किंवा त्याचा विचार करतात का? आणि कुठला माझा प्रोडक्ट, कुठली माझी सर्व्हिस सगळ्यात जास्त प्रॉफिटेबल आहे, का प्रॉफिटेबल आहे, कशा प्रकारे आहे, माझा खर्चाचं जे मॅनेजमेंट आहे ते कशा प्रकारे आहे, याचा विचार करणं गरजेचं आहे. तुम्ही जी प्राइसिंग देताय ती योग्य आहे, खूप जास्त आहे की खूप कमी आहे, हा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. आणि कधी कधी आपण ना कस्टमरला चांगली सर्व्हिस द्यायची, त्याच्यामुळे आपल्या पदराला किंवा आपल्या खिशाला भोग पडून कस्टमरला आपण सर्व्हिस देत असतो. पण ते करत असताना आपल्या व्यवसायाचं काय होतं हे पाहणं गरजेचं आहे. आपली आर्थिक स्थिती, मी बिझनेस करतोय ठीक आहे, चांगली गोष्ट आहे तुम्ही बिझनेस करतायत, राईट? पण माझ्याकडे कुशन आहे का? की माझा घराचा व्यवसाय, माझा बिझनेस जर पुढचे 3 महिने किंवा 6 महिने, कमीत कमी 6 महिन्याची कुशन असणं गरजेचं आहे. नसेल तर डेव्हलप करायला चालू करा. तुमच्या बिझनेसमधून एक 20% प्रॉफिट किंवा तुमचा जो 20% हे आहे ते बाजूला काढून तुम्ही एक सेपरेट अकाउंटमध्ये ठेवू शकता, जेणेकरून वेळ प्रसंगी तुम्ही तिथून पैसे काढून तुमचा बिझनेस चालू. पण ती फायनान्शियल कुशन तुम्ही डेव्हलप केली आहे का? की माझा बिझनेस पुढे नाही चालला तरी सुद्धा मला काही फरक पडणार नाही. इथे ऍपलचं उदाहरण जगजाहीर आहे.
ऍपलकडे जवळपास 15 छोटे देश आहेत, त्यांच्या जीडीपी एवढं कॅश रिझर्व आहे. म्हणजे ऍपलने एकही रुपयाचा बिझनेस केला नाही, तरी त्यांना पुढच्या 7 काय 10 किंवा 20 पिढ्या सुद्धा काहीच न करता ऍपल कॅन स्टील सर्व्हाइव्ह. त्यांची फायनान्शियल हेल्थ खूप स्ट्रॉंग आहे. ज्या कंपन्या डेटमध्ये असतात त्यांचं व्हॅल्युएशन कमी होतं, त्यांचा स्टॉक प्राइसवरती इम्पॅक्ट पडतो. पण ज्या कंपन्यांकडे एकदम चांगलं कॅश रिझर्व आहे, अगदी अति कॅश रिझर्व असणं सुद्धा चांगलं नाहीये, कारण मग तुम्ही बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट नाही करत आहे, त्याच्या वाढीसाठी इन्व्हेस्ट नाही करत आहात, ते सुद्धा चांगलं नाहीये. पण एक हेल्दी कॅश रिझर्व तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे. तुमची जी फायनान्शियल सिच्युएशन किंवा फायनान्शियल हेल्थ आहे ती कशा प्रकारे आहे, तुमच्या सीए कडून किंवा फायनान्शियल कन्सल्टंट कडून किंवा बिझनेस कन्सल्टंट कडून जर तुमच्याकडे असेल, तर तुमच्या बिझनेसचा फायनान्शियल हेल्थ चेकअप नक्की करून घ्या आणि प्रश्न विचारा. तुमच्याकडे कुशन आहे, पुढच्या 6 महिने तुम्ही निर्धास्त राहू शकता, किंवा रोज आल्या दिवशी तुम्ही इथून पैसे जमा कर, तिथून पैसे जमा कर, या कस्टमर कडून घे, त्या कस्टमर कडून घे, इथून उधारी घे, अशा प्रकारे तुमचं चाललेलं, राईट. आणि सगळ्यात महत्वाचं आणि शेवटचं जर आपण बोलणार आहोत, की माझा बिझनेस इतरांपेक्षा कसा व का वेगळा आहे. माझा जो काही कस्टमर आहे तो माझ्याकडून प्रोडक्ट घेतो, माझ्याकडून सर्व्हिस घेतो, त्याने माझ्याकडून का घ्यावी. दुसरा जो आहे तो माझ्यापेक्षा कदाचित चांगली सर्व्हिस देत असेल किंवा माझ्या एवढीच चांगली सर्व्हिस देत असेल, मग त्याने त्याच्याकडून का घेऊ नये. हा प्रश्न आपण विचारणं गरजेचं आहे, की माझा कस्टमर माझ्याकडून का घेतोय, कशासाठी घेतोय, अशी कुठली गोष्ट आहे जी मी त्याला देतो ती त्याला भावते, राईट. हल्ली आपलं नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम, प्राईम व्हिडिओ, राईट, नेटफ्लिक्स, प्राईम व्हिडिओ, जिओ हॉटस्टार, यांच्यामध्ये लोकांची हेराफेरीचं म्हणजे ना, इकडून तिकडे इकडून तिकडे लोक हुशार झालेली आहेत. त्यांची जी सिरीज चांगले कुठल्या चॅनलवर आता जिओवरती आली किंवा हॉटस्टारवर आली, राईट, जिओ हॉटस्टारवर, तर मध्ये त्या महिन्यापुरती जिओ हॉटस्टारचं सबस्क्रिप्शन घेतील, तिकडे बघतील, त्याच्यानंतर परत इकडे येतील, नेटफ्लिक्सला येतील, नेटफ्लिक्सवरती कुठली तरी त्यांची आवडती सिरीज आहे ते तेवढ्या महिन्यापुरती बघतील, नंतर प्राईम व्हिडिओवर जातील. असं चालू आहे. मग या स्पर्धेत माझा टिकाव धरून राहणं कसं पॉसिबल आहे याचा विचार करणं गरजेचं आहे. सेम कदाचित आपल्या प्रोडक्ट आणि सर्व्हिस बद्दल सुद्धा होत असेल. आज तो कस्टमर दुसऱ्याकडे जातोय, उद्या तिसऱ्याकडे जातोय, परत माझ्याकडे येतोय, डिपेंडिंग. असं होतोय का, तो माझ्याकडे येतोय तर कशासाठी आणि का येतोय, हा प्रश्न आपण विचारतो का. आणि सगळ्यात महत्वाचं गोष्ट म्हणजे माझं कॉम्पिटिशन कोण आहे, जे माझ्याबरोबर सारखेच प्रोडक्ट देत आहेत, की माझ्यापेक्षा काहीतरी वेगळे हटके प्रोडक्ट देत आहेत, ते कोण आहेत. कॉम्पिटिशन बदललेलं आहे का, आणि आपण कस्टमर कसा बदलत चाललाय माझा, हा प्रश्न विचारलेला. तर माझा कस्टमर कसा बदलत चाललेला आहे, त्याच्या आवडीनिवडी कशा बदलत चाललेल्या आहेत, त्याच्यातून माझा खरा कॉम्पिटिशन कोण हे मला समजू शकतं. इथे एक शेवटचं उदाहरण म्हणजे रिअल कॉम्पिटिशन काय आहे. तर नेटफ्लिक्सची बऱ्याच वर्ष अगोदरचा हा किस्सा आहे, मला वाटतं एक 7-8 वर्ष अगोदरचा. नेटफ्लिक्सला जेव्हा विचारलं गेलं की नेटफ्लिक्सला कशापासून, नेटफ्लिक्स तेव्हा सर्वोच्च शिखरावर होतं, आणि नेटफ्लिक्सला हा प्रश्न विचारलेला आहे, तुम्हाला कोण कॉम्पिटिशन आहे तुमचा. तर नेटफ्लिक्सने प्राईम किंवा सोनी लाईव्ह किंवा असे जे काही ओटीटी प्लॅटफॉर्म्स आहेत, हुलू आहे किंवा हे जे ओटीटी प्लॅटफॉर्म्स आहेत, त्यांचं नाव नाही घेतलं. तर त्यांनी सांगितलं फोर्टनाईट हा जो व्हिडिओ गेम मेकर आहे, दॅट इज आवर बिगेस्ट कॉम्पिटिशन. कारण दोघेही एंटरटेनमेंटमध्ये आहेत. लोकांचा व्हिडिओ गेम खेळण्याचा कल जो आहे तो वाढत चाललेला आहे. आणि नेटफ्लिक्स, जी लोक व्हिडिओ गेम खेळतील ती लोक नेटफ्लिक्स बघण्याची शक्यता कमी आहे. आज नेटफ्लिक्सवर बऱ्याचशा सिरीज अशा आहेत ज्या व्हिडिओ गेम वरती आधारित आहेत. सो दॅट्स इट. थँक्यू फॉर जॉईनिंग. तुम्ही जर ऑनलाईन पाहत असाल तर प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि इतरांबरोबरही शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत मंडे म्युझिक पोहोचेल.
तुम्हाला मंडे म्युझिकचं नवीन एपिसोड लॉन्च होईल त्याचं नोटिफिकेशन येत राहील. थँक्यू. धन्यवाद.